कोंढवळ येथील प्रलंबित बंधाऱ्याचा प्रश्न सुटणार. आमदार दिलीप वळसे पाटलांचा दुचाकीवरून दुर्गम दौरा. भीमाशंकर परिसरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. आंबेगाव तालुक्यातील कोंढवळ येथील वन विभागाच्या हरकतीमुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रस्तावित बंधाऱ्याच्या कामाला आता मोठी गती मिळण्याची चिन्हे आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री व आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी थेट दुचाकीवरून प्रवास करत या दुर्गम भागातील प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. आवश्यक तांत्रिक सुधारणा करून हे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी वन विभाग आणि जलसंपदा विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून हा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचा विश्वास वळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरातील आणि कोंढवळ भागातील पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी हा बंधारा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र वन विभागाच्या तांत्रिक हरकतींमुळे हे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. स्थानिक ग्रामस्थांची ही अनेक वर्षांची मागणी पूर्ण करण्यासाठी वळसे पाटील यांनी शासन आणि प्रशासन स्तरावर गतीने पाठपुरावा सुरू केला आहे. अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगल परिसरात असलेल्या या प्रस्तावित बंधाऱ्याच्या ठिकाणी जाण्यासाठीचे गांभीर्य ओळखून आमदार दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः दुचाकीवरून बाईकवरून प्रवास करत घटनास्थळ गाठले. नेत्याने अशा प्रकारे दुर्गम भागात प्रत्यक्ष भेट दिल्याने स्थानिक आदिवासी आणि शेतकरी बांधव भारावून गेले होते. या महत्त्वपूर्ण दौऱ्याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील, पंचायत समितीचे सभापती कैलासबुवा काळे, उपसभापती ज्योती पारधी, जिल्हा परिषद सदस्या शिलाताई लोहकरे, सुभाष मोरमारे, प्रकाश घोलप उपस्थित होते. तसेच प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी अर्चना तांबे, तहसीलदार डॉक्टर सचिन वाघ, वन विभागाचे रणजित जाधव, संजय गवारी, मारुती लोहकरे, गावच्या सरपंच सविता कोकाटे, संदीप चपटे, प्रवीण पारधी, प्रदीप आमोडकर, इंदुबाई लोहकरे, नामदेव कोंढवळे, वास्तुविशारद हेमंत पाटील, निलेश स्वामी थोरात, निलेश बोऱ्हाडे, संतोष सैद आणि शासकीय ठेकेदार रामदास घोलप यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकासाच्या दिशेने ठाम पाऊल. पाण्याच्या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमदार साहेबांनी वयाच्या या टप्प्यावरही दुर्गम भागात केलेली धडपड आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. हा बंधारा झाल्यास परिसराचा कायापालट होईल, अशा भावना कोंढवळ येथील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. तुम्ही त्यांना टू व्हीलरवर घेऊन आलात, नेमका काय विषय आहे? खरंच मला आहे ना, मी जेव्हा 5वीला होतो तेव्हा साहेब इथं पिचड साहेब आणि शरद पवार साहेब आले होते. तेव्हा मी छोटा होतो, तेव्हा हेलिकॉप्टर इथं उतरवलं होतं साहेबांनी. आणि फॉरेस्टची अडचण असल्यामुळं हा बंधारा राहिला नाही. त्यामुळं बंधारा नसल्यामुळं आम्ही सर्व गावकरी किंवा भीमाशंकरला आजही पण पियाला पाणी नाही. हे जर बंधारा त्या काळात झाला असता, फॉरेस्टनं मदत केली असती, तर आज हे गाव सुजलम सुपलम झालं असतं. इथं कुठली रोजीरोटी नाही. त्यामुळे आता दिलीप वळसे पाटील या ठिकाणी आलेले तुमच्या टू व्हीलरवरती बसून, तुम्हाला काय वाटतं? ते मला खरंच असं वाटतंय, मी जेव्हापासून मला कळत आहे तेव्हापासून साहेबांनी ह्या तालुक्याचा पूर्ण चेहरा बदलून टाकलेले. मी खेड आंबेगावमध्ये पण नोकरी केलेली, पण आंबेगावचा जो विकास आहे तो साहेबांमुळे आणि साहेबांमुळेच पूर्ण सुधारणा झालेली. पण मला खात्री आहे की साहेब आहेत ह्या बंधाऱ्याचं काम मार्गी लावतीलच. आणि हा प्रश्न सुटल्यानंतर भीमाशंकर किंवा कोंढवळ अगदी सुजलम सुपलम होईल. बागायती शेती होईल, लोक दूध व्यवसाय करतील आणि चांगलं उत्पादन घेतील. आज आम्हाला पियाला पाणी नाही. आजची स्थिती अशी, इथं इतक्या मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये इतक्यात मोठ्या प्रमाणात पाणी पडत आहे आणि ते पाणी वाहून जात आहे डिंबे धरणामध्ये, पण त्याचा आम्हाला काहीच फायदा नाही. तर मी सर्वांना कोंढवळच्या तर्फे मी साहेबांना पहिले पण जी आम्हाला काही कामं असायची ती साहेबांना सांगितली. साहेब मला किती वेळा म्हटले, तू मला कामं सांग आणि मी ती कामं करतो. पण खरंच साहेबांना इतकी तालुक्यामध्ये तळमळ आहे की असा नेता मी आतापर्यंत पाहिलेला नाही. साहेब नक्कीच आमच्या कोंढवळ गावच्या जास्त न बोलता ह्या गावाचा पाण्याचा प्रश्न सुटवल्यानंतर प्रगती होणारच आहे. मला अतिशय आनंद वाटतो की मी 20 वर्ष गाडी चालवतो. साहेब माझ्या गाडीवर बसले, ती धुळीची गाडी ती पुसली नव्हती. मी फक्त म्हटलं साहेब मला बघायला भेटतील, निघून येतील. मी ती घेऊन आलो, साहेब गाडीवर बसले इतके धाट मनाने. मला आणखी असं वाटलं की साहेब जर माझ्या गाडीवर बसतं तर मी आणखी चांगली चालवली. आणि साहेबांना आमच्या गावातली जी समस्या आहे ती सुटली पाहिजे म्हणून मी साहेबांना इथपर्यंत अतिशय कॉन्फिडन्सपणे आमच्या देवावर विश्वास ठेवून मी इथपर्यंत घेऊन आलो. आज तुम्ही इथपर्यंत वळसे पाटील यांना घेऊन आलेत, तुमचा विषय ते मार्गी लावतील का? 100%. असे काही प्रश्न लावलेले साहेबांनी मार्ग लावलेले, परंतु काही अडचणी असल्यामुळं मला माहिती हे उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यामुळं हा प्रश्न 1985ला सुटला असता तर आज हे लोक अगदी बदलून गेले असते आपले लोक.
आणि तुम्हाला सांगतो पहिला फायदा हा होणार आहे माझ्या माहितीनुसार, जे पर्यटक आता आम्ही कलेक्टर साहेबांसोबत बसलो होतो, तिकडून वांद्राईराम हा एक हायवे होतोय, इकडून मनसर हायवे भीमाशंकरला होते, कर्जत रोपे भीमाशंकरला जेव्हा जोडणार आहेत त्यावेळेस आमच्या कोंडवळला इतका महत्व येणार आहे भीमाशंकरमुळं की आम्हाला जर इथं बंधारा बांधला तर लोक खाली नदीमध्ये पोहायला येणार आहेत, काही पण मस्त बसतील, रान पाहतील आणि आम्हाला रोजंदारी इथं उपलब्ध होणार आहे या बंधाऱ्यामुळं. त्यामुळं मी साहेबांना एवढंच आमच्या सर्वांच्या वतीनं, आम्ही तर आमचे वडील आहेत त्यांच्या पाठीमागे आहेत, आम्ही पण आहेत साहेबांना मी तुमच्या एवढं परिसराचा विकास होईल का त्यामुळे? 100% होणार. माणसाचं आज तुम्हाला सांगतो, मी जेव्हा मनसरला मयूर हॉटेलमध्ये होतो तेव्हा मयूर हॉटेलची जी परिस्थिती होती त्या मनसर भागाची, ती लोक 20-20, 25-25 किलोमीटर एक 2-2 हांडे घेऊन पाण्याला जात होती. पण ज्या वेळेस शरद पवार साहेबांनी 1985ला बंधारा आपला धरण बांधलं, डिंबे धरण, तेव्हापासून खालचं पूर्ण कायापालट होऊन गेलंय. ही मात्र शंका नाही आणि आमचं पण कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. साहेबांनी हा प्रश्न मार्गी लावा आणि जे काय फॉरेस्टचे अधिकारी असतील ते सगळे आपलेच आहेत, तुम्ही पण आमचेच आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करावा आणि हा प्रश्न मार्गी लावल्यानंतर कोंडवळचा आपोआप ऑटोमॅटिक 4 वर्षात विकास झालेला असेल. आतापर्यंतची सर्व विकास कामे कोणी केली? आतापर्यंतची विकास कामं साहेबांमुळे झालेली आहेत आणि साहेबांना इतकी तालुक्यामध्ये तळमळ आहे की साहेब मोटरसायकल इथपर्यंत आले, त्यामुळे आम्ही साहेबांचा आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे यांनी कोंडवळ गावाला भेट दिली आहे. नेमकी कशासाठी भेट दिली आणि काय आहे माहिती याबद्दल सांगायचे झाले तर 1998-99 साली इथं एक प्रस्तावित बंधाऱ्याची साईट होती आणि ते साहेबांनी त्याची माहिती घेऊन 1998-99ला ह्या कामाला प्रशासकीय मान्यता 2,40,00,000 दिलेली होती. त्यानंतर 1999-2000 साली हे काम चालू होऊन 2001ला काम चालू झाल्यानंतर 2001ला कायद्याचं व्हायलेशन होते म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंट अभयारण्यांनी हे काम बंद केलं. त्याच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये हद्दीत पाणी जात होतं म्हणून बंद केल्यानंतर आज तागायत हे काम बंदच आहे. त्यानंतर साहेबांनी स्वतः हे काम चालू व्हावं तरी त्यासाठी साहेब स्वतः सुप्रीम कोर्टात आले होते. भारत सरकारचे सॉलिसिटर जनरल यांची स्वतः भेट घेऊन वानवटी साहेब याची भेट घेऊन साहेबांनी याच्या काही गोष्टी अधिकाऱ्यांना त्रास न व्हावा म्हणून याचे वानवटी साहेबा थ्रू याचे नियमावली काय बदलली व हे काम पूर्ववत कसं चालू होईल यासाठी साहेबांनी परत प्रयत्न केले. प्रयत्न झाल्यानंतर 5 वर्षापूर्वी साहेबांनी भीमाशंकर पर्यटन विकास मधून या कामासाठी 20 कोटी रुपये मंजूर करून ठेवलेले आहेत आणि हे मंजूर केल्यानंतर साहेबांनी स्वतः 20 लाख रुपये त्याची फॉरेस्टची अभयारण्याची सुप्रीम कोर्टाची परवानगी आणण्यासाठी 20 लाखाची तरतूद इरिगेशन डिपार्टमेंटकडे केल्यानंतर त्याची प्रोसेस आता चालू आहे आणि ही प्रोसेस काय स्टेजला आहे हे पाहणी करण्यासाठी आज स्वतः माननीय नामदार साहेब साईटवर उभं राहून कामाची संपूर्ण माहिती घेतली व संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या. जाण्यासाठी रस्त्याच्या अडचणी होत्या तर साहेब स्वतः पायी बरेच चालले आणि नंतर काय थोड्या वेळ मोटरसायकलवर पण साहेब स्वतः इंटरेस्ट घेऊन भीमाशंकरला पाणी साठेल का, भीमाशंकरला या पाण्याचा उपयोग होईल का हे खात्री करण्यासाठी साहेब स्वतः साईटवर आज आलेले होते.